स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमः शिवाय। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेव गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमश्चिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। हरिशरण। ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल गुण निधान भक्त वांछा कल्पतरू षड्गुण ऐश्वर्य संपन्न आनंद घन भगवान श्री सांब सदाशिव भगवंताची ही परम पावन कथा आणि या पावन कथेचं चिंतन आपण गेल्या 3 दिवसापासून करत आहोत। कथा ही गंगा आहे आणि या कथारूपी गंगेमध्ये आपण सर्वजण निमज्जन करत आहोत। बस माझं एका गंगेपर्यंत आपल्याला जावं लागतं आणि एक गंगा वाहत वाहत आपल्या गावापर्यंत येत असते। एका गंगेपर्यंत आपल्याला जावं लागतं। आपलं पिपळा किनखेडा सोडून मोहप्यावरून गाडी धरायची, मग इकडं नागपूरला जायचं, नागपूरहून मग कुठं काशीला जा, ऋषिकेशला जा, गंगा सागराला जा। जिथं गंगा आहे तिथं आपल्याला जावं लागेल की नाही? आणि जिथे गंगा आहे तिथे जाऊन आपल्याला त्या गंगेमध्ये स्नान करावं लागेल, डुबकी मारावी लागेल। तिथं जाण्यासाठी आपला बराचसा वेळ खर्च होणार आहे, तिथं जाण्यासाठी बराचसा पैसा खर्च होणार आहे आणि तिथं जाईपर्यंत आपली प्रकृती तब्येत ही व्यवस्थित राहिली पाहिजे। नाहीतर तिथं जाऊनही त्या ठिकाणी तब्येत बिघडली तर मग बिना आंघोळीच वापस नाही। तिथं जाऊन सुद्धा त्या ठिकाणी स्नान घडेलच असं काही सांगता येत नाही। एक गंगा भगवंताच्या पायापासून चरणापासून प्रकट झाली म्हणून तिला विष्णुपदी असं म्हणतात। आणि एक गंगा भगवंताच्या मुखापासून प्रकट झाली, भगवता प्रोक्तम, भगवंताच्या मुखामधून ती प्रकट झाली। भगवंताने स्वतः गायलेलं आहे, शिव महापुराण स्वतः महादेवांनी गायलेलं आहे महाराज। म्हणून ती मुखातून वाहणारी गंगा, चरणापासून निघालेली गंगा, त्या गंगेपर्यंत तुम्हा आम्हाला जावं लागेल आणि मुखातून निघालेली गंगा तुमच्या आमच्यापर्यंत गावागावामध्ये येत असते बर का। तुमच्या आमच्यापर्यंत गावागावामध्ये ही गंगा त्या ठिकाणी येत असते। आणि ही गंगा भागवत गंगा, रामकथा रूपी गंगा, शिवपुराण रूपी गंगा वाहत वाहत आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारासमोरून त्या ठिकाणी वाहत वाहत त्या ठिकाणी येत असते। आपल्याला फक्त काय करायचंय? इकडे इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा। आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त घरातून यायचं आहे आणि मंडपामध्ये बसायचंय आणि या गंगेमध्ये स्नान करायचंय। पण दुर्दैवानं काही काही कम नशिबी माणसं असतात, त्यांना ते सुद्धा जमत। म्हणून मी पहिल्याच दिवशी बोललो की कथा ऐकायला सुद्धा काय लागतं?
भाग्य लागतं, कथा ऐकायला सुद्धा नशीब लागतं. कोणाच्याही प्रारब्धामध्ये कथा ऐकणं नाही महाराज. कुणीही कथा ऐकू शकत नाही. गंगा वाहत आपल्या गावामध्ये आली. आता फक्त आपल्याला काय करायचं, एक घाट ओलांडायचा आहे. आपल्याला फक्त एकच घाट ओलांडायचा आहे आणि त्या घाटाचं नाव आहे उमरा घाट. कोणता घाट? उमरा घाट माहिती का तुम्हाला? पिपळा उमरा घाट माहितीये का? हो म्हणा. कशाला म्हणतात? आपल्या दाराचा उंबरठा, त्याला काय म्हणतात? उमरा घाट आहे. आणि तो ओलांडणं भल्या भल्याला शक्य होत नाही बरं का. ज्याच्याकडून उमरा नावाचा घाट ओलांडता आला, ज्याला उमरा घाट ओलांडता आलं महाराज, त्याचा कथेमध्ये प्रवेश होत असतो. ज्याला घर सोडता आलं, ज्याला घराचा उंबरा हा घाट भल्या भल्याला लवकर ओलांडता येत नाही, सगळे तिथंच अडतात बरं का. बाकीचे घाट आपण चढून जाऊ. पंढरपूरला जाता जाता दिव्य घाट लागतो, तो चढू नंतर, पण अगोदर उमरा घाट चढता आला पाहिजे. उमरा ज्यांनी पार केला तो नंतर सगळे घाट चढल. परंतु बहुतेक लोक महाराज घर सोडत हेच आमचं पंढरपूर आहे म्हणतात, नाही का. आवा निघाली पंढरपुरा. घरातील म्हातारी बुढी पंढरपूरला निघाली आणि नातवाची आठवण आली म्हणून वेशीपासून माघारी आली. गावाच्या वेशीपासून ती माघारी आली. का ग येत नाही? माझं घर म्हणजेच पंढरपूर. आणि चंद्रभागा काय नाही, पोरांनी लघवी केली तेच माझी चंद्रभागा म्हणते. वा काय म्हातारी, कुठं महाराज काय लावत्यान संगती त्याची काय सांगता येत नाही. संसारिक लोक घर सोडणं, परमार्थ करणं इतकं सोपं नाही. म्हणून हा एक उमरा घाट आपल्याकडून ओलांडता आला पाहिजे. माणसं प्रपंच फार बारकाईनं करतात, मात्र परमार्थ तेवढ्या बारकाईनं करत नाही. प्रपंच फार बारकाईनं करतात माणसं. किती महाराज संचय करून ठेवतात. अगदी प्लॅस्टिकची पिशवी जरी असली तरी ते सुद्धा बरोबर, लहानसा डब्बा जरी असला तरी बरोबर, लहानशी डब्बी जरी असली तरी कामी येईन म्हणते. आणि नंतर 2-4 वर्ष कामी नाही आल्यानं सरा अचलडा करून ठेवला म्हणते, पोट्टे बोमलते, मग ते सर काळकुड करून फेकून देते नंतर. पण साठवून ठेवाय किती बारकाईनं प्रपंच जीव करत असतो. अत्यंत सूक्ष्मतेनं, अत्यंत बारकाईनं माणसं प्रपंच करतात. तेवढ्या बारकाईनं, तेवढ्या सूक्ष्मतेनं आपण परमार्थ करतो का? बोला. तेवढ्या चिकाटीनं आपण परमार्थ करतो का? नाही महाराज, तेवढ्या बारकाईनं करत नाही. मागच्या पोरांना शांत करा. त्यांना शांत करा जरा. जे काय करायचं शांततेत. एक बार प्यार से बोलो हर हर. थोड़ा जोर से हर हर. हर हर महादेव. जेवढ्या बारकाईनं, जेवढ्या चिकाटीनं मनुष्य प्रपंच करतो, तेवढ्या चिकाटीनं परमार्थ करत नाही. मी दृष्टांत देत असतो. आमच्या धोंडगे नानांनी गोड दृष्टांत सांगितला होता. त्यांनी सांगितलं, जुना काळ आठवा. जुन्या काळामध्ये कुठेही प्रवास करायचा असला तर एसट्या नव्हत्या, मग घरच्या बैलगाडीनं प्रवास असायचा बरोबर. पंढरपूरच्या वारीला 65-70 वर्षाचे वारकरी निघाले आणि मग पंढरपूरला जायचं तर मग गाड्या घोड्या नाही, मग काय करायचं, कशाने जायचं? आपापल्या बैलगाड्या जुंपायच्या. बैलगाड्या जुंपल्या, त्याच्यामध्ये 15-20 दिवस 25 दिवस पुरून एवढं सगळं सामान ठेवलं, खायचं प्यायचं ठेवलं, काही चूल पेटवायच्या काड्या ठेवल्या, वेळेवरती टायमावरती, जर पाऊस पाणी आलं तर स्टोव ठेवला, रॉकेल ठेवलं, असं सगळं भरलं गाडीमध्ये. आणि वारकरी निघाले त्यांच्या बैलगाड्या, पंढरपूरच्या रस्त्याला लागल्या. आणि मग दिवसभर पायी चालायचं, संध्याकाळी झोपायचं. तेव्हा एवढी गर्दी नसायची, जुन्या काळामध्ये एवढी गर्दी नसायची. आणि मग प्रत्येक वारकऱ्यांना आपापल्या तंबूमध्ये काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं म्हणून जुने वारकरी काही महाराज ते स्टोव सोबत ठेवायचे. आणि मग सकाळी लवकर पाणी तापवायचं म्हणून मग ते काय स्टोव पेटवायचे. स्टोव मध्ये हवा भरणार, हवा भरली का मग त्या बर्नल मधून तेल बाहेर येणार, माचीची काडी लावणार,
ते उबाळा पेटणार आणि मग ते अग्नी प्रज्वलित झाली का मग ते गरम होणार, आणि गरम झाल्यानंतर पुन्हा काय करावं लागतं, पुन्हा हवा भरायची, आणि पुन्हा हवा भरून 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 मग ते फस्कन त्या ठिकाणी असं त्याच्यात गॅस तयार व्हायचा, आणि ते असंच असतं ना. तुम्ही पेटवलंय का स्टोव? पेटवलाय ना, वा 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 वा, हे सगळ्यांच्याच नशिबाला होतं ते, बरं का. हे आत्ताच्या नवीन पिढीच्या नाही ते नशिबाला, पण तुमच्या आमच्या सगळ्याच्या नशिबाला ते, बरं का. स्टोव, आणि मग ते हवा मारल्यानंतर स्टोव पेटल्यानंतर तो त्या स्टोवचा गॅस एका बाजूला जायचा, बरोबर आहे, एकाच बाजूला पेटायचं, आणि मग ते चहू बाजूने पेटण्यासाठी काय करावं लागायचं, बोला बोला, काय करावं लागायचं, पिन मारावं लागायची, बरोबर आहे ना. मारायच्या ना तुम्ही पिना, चांगलं जमतं तुम्हाला पिना मारायचं. काय करावं लागायचं, पिन मारायची. मला सांगा, वय वर्ष 65-70 वर्षाचे आजोबा रात्री 2:30 वाजता उठतात आणि स्टोव पेटवतात. स्टोव एका बाजूला पेटायला लागला म्हणून अचूक एवढ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये दिसत नाही डोळ्यानं, तरी सुद्धा त्या स्टोवच्या बर्नलमध्ये अत्यंत बारीक जागा, तिथं बरोबर पिन मारतात. अचूक पिन तिथं मारली, गॅस तो व्यवस्थित झाला. आंघोळ झाली वारकऱ्याची, आणि आंघोळ झाल्यानंतर मग छोटीशी पांडुरंगाची मूर्ती आपल्या डब्यातून काढायची, त्याला स्नान घालायचं, आणि मग हातावरती गंध उघडायचा, आणि गंध उघडून उघडून पहिले कोणाला लावायचं, पांडुरंगाला लावायचं. छोटीशी मूर्ती. आता त्या छोट्याशा पांडुरंगाच्या मूर्तीला छोटंसं तोंड, छोटे 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 डोळे, छोटे छोटे होठ, नाही का, ते छोटसे भुवया, छोटस कपाळ, मुकुट, सगळं त्याला ते मूर्तीमध्ये. मला सांगा बरं, आता ते देवाला आपण गंध लावतो, आता वारकरी सोडा, वारकरी काय तुम्ही काय आम्ही काय, देवाला बरोबर गंध लावतो तर बरोबर 2 भुवयाच्या मध्ये कपाळाच्या वर तर बरोबर लागतो का कधी कधी डोळ्यात जातो, पिपळा कुठं जातो, कधी कधी डोळ्यात जातो, कधी कधी डोळ्या नाही भागत नाही, कधी कधी नाकातही. घाई गडबडीत मोठा बोट घेतला ना, नाही का, गंध घेतला का, लावला. पण आपण आपल्या कपाळाला गंध लावत असताना किती वेळेस पाहतो आरशात, पाहतो की नाही. आपली तयारी करत असताना आपण किती सूक्ष्मतेनं करतो, मात्र देवाला तयार करत असताना देवाच्या बरोबर 2 भुवयाच्या मध्ये कपाळालाच गंध लागलाय का, की कुठं डोळ्यात गेला का, कुठं नाकात गेला का, कुठं तोंडात गेलाय, आपण पाहतो का. लावायचं म्हणून, करायची पूजा म्हणून. जेवढ्या सूक्ष्मतेनं स्टोव मध्ये पिन मारतो बारकाईनं, मला वाटतं स्टोवच्या पिन पेक्षा पांडुरंगाचं कपाळ मोठं असलं पाहिजे. कसं, बरोबर आहे ना, चुकतंय का माझं. स्टोवच्या पिन पेक्षा पांडुरंगाच्या मूर्तीचं कपाळ मोठं आहे, पण तरी सुद्धा आम्ही बरोबर तिथं गंध लावत नाही आणि स्टोवला पिन अचूक मारतो. याचा अर्थच काय, आपण सूक्ष्मतेनं जेवढ्या प्रपंच करतो तेवढ्या सूक्ष्मतेनं परमार्थ करत नाही ना करत. पाय कुठे आहे तुमचे मग, नाही दर्शन घेतो सगळ्यांच्या पायाचं, नाही म्हणता मग करायचं कधी सूक्ष्मतेनं परमार्थ, कधी करायचा महाराज. जिवडा 2 दिन का मेहमान कब सुमिरोगे राम. 2 दिवसाचं आयुष्य आहे महाराज, कधी काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल याची काही शाश्वती नाही. आपल्या हातामध्ये काही नाही. 2 दिवसाचे पाहुणे आहोत आपण. बालपना तो खेल गवाया, तरुण हुआ तो समय गवाया. जीवडा 2 दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. साधू संतांनी सांगितलं, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, अन काय भजनासी उरले ते पाहेगा. महाराज, काळ आपल्या जीवनातला निघून चाललेला आहे तरी माणसं सावध होत नाही. माणसं सावध होत नाही महाराज. म्हणून माणसानं वेळीच सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन आपला घाट ओलांडला पाहिजे, परमार्थाला लागलं पाहिजे. कुछ पल की जिंदगानी एक रोज सब जाना, बरसों की क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी
एक रोज सबको जाना बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी। जय हो। कुछ पल की जिंदगानी, काही काळाचं आयुष्य आहे। माणसं उद्याचा विचार नाही करत, उद्या कोण पाहिला। कुछ पल की जिंदगानी, माणसं पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ठेवतात, पुढच्या 10 वर्षानं असं होईन आणि मी 10 वर्षानं असं करत। माणसं पुढच्या 60 वर्षाचा विचार करतात, पुढचं 60 वर्षानंतर आता असं केलं तर नंतर तसं होईल, आणि 60 वर्षानंतरचा विचार आता करतात। अरे उद्याचा भरोसा नाही। मलमल के तूने अपने तन को है जो निखारा, इतरों की खुशबुओं से महके शरीर सारा। मलमल के तूने अपने तन को है जो निखारा, इतरों की खुशबुओं से सारा। कहा ये साथ होगी ये बात ना भुलाना, बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी। हरि बोल। मन है हरि का दर्पण, मन में उसे बसा ले, करके तो कर्म अच्छे कुछ पुण्य धर्म वाले। मन है हरि का दर्पण, मन में उसे बसा ले, करके तो कर्म अच्छे कुछ पुण्य धर्म काले। कर दान और धर्म तुम प्रभु को अगर पाना, बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी। एक रोज सबको जाना, बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना, बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना, बरसों के क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना। माणूस थोडं थोडं करून सगळं जमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु उद्या आपल्या हातात नाही महाराज। मनुष्य चांगल्या गोष्टी करायचे म्हटलं तर उद्यावरती ढकलतो, नाही का? चांगलं काय करायचं म्हटल्यानंतर उद्या करतात, आणि वाईट म्हटलं का लगेच करतात। पण शास्त्र सांगतं चांगल्या गोष्टी आता लगेच केल्या पाहिजे, वाईट उद्यावरती ढकलल्या पाहिजे। आपण उलट वागतो। शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम। चांगल्या गोष्टी लवकर केल्या पाहिजे, वाईट गोष्टी उद्यावरती ढकला महाराज। पंढरपूरला जायचंय, माणसं म्हणतात जाऊ ना आता पुढच्या वर्षी, नाही का? कुठं तीर्थक्षेत्रामध्ये जायचंय, माणसं म्हणतात जाऊ ना, आता काय वय झालंय का? लेकरं बाळ ड्युटी पाण्यावर लागल्यानंतर जाऊ, त्यांचे लग्न झाल्यावरती जाऊ, नाही का? लग्न झाल्यावर मग पुन्हा नातू येतात सांभाळायला, मग त्या नातवात मन अडकतं, नातू सोडून जाऊ वाटत नाही, आणि नातू सांभाळता सांभाळता मग यांच्याकडून चालणं होत नाही, यांचे सगळे फ्यूज उडून जातात, नाही का? सगळी ताकद डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकायला येत नाही, गुडघ्यानं चालवत नाही, कमरेनं बसवत नाही, आणि मग असंच माणसाचं आयुष्य निघून जातं आणि परमार्थ करायचा राहून जातो। म्हणून उद्यावर कोणत्या गोष्टी ढकलायच्या नाही। कल 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 क्या करे, कल काल के हाथ, कल करे सो आज कर, आज करे सो अभी, कबीरा आज करे सो अभी। उद्यावरती ढकलू नका महाराज, म्हणून चांगल्या कामाला लवकर सुरुवात करा।
म्हणून जेवढ्या बारकाईनं प्रपंच करतो ना महाराज, तेवढ्याच बारकाईनं परमार्थ सुद्धा आपल्या जीवनामध्ये करायला सुरुवात करा. उद्या करायाचे आज करा, जय हो. उद्या करायाचे आज करा, उद्या करायाचे आज करा, उद्या करायाचे आज करा. उद्या करायाचे आज करा, उद्या करायाचे आज करा. उद्या करायाचे आज करा काही. उद्या करायचं उद्या कोण पाहिला, म्हणून आज लगेच करावी तातडी परमार्थाची. बर का, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आम्ही हे ऐकू ऐकू आमचे कान इटले आता तुमचे, नाही का? हे ऐकू ऐकू कीर्तनात महाराज हेच सांगतात, कथेत हेच. काय पहिली कथा ऐकायला लागलीत का? का पहिलं कीर्तन तुम्ही ऐकताय का पहिली कथा ऐकताय? चालूच आहे. दरवर्षी सप्ताह होतो गावामध्ये, दरवर्षी कीर्तन होतात गावामध्ये. महाराज दरवर्षी सांगतातच, नाही का? आणि दरवर्षी ऐकून झालं का मग येता येता बाई काय म्हणते, काय मस्त सांगितलं महाराजांना आज. दुसरी म्हणत असते त्यांचा काय धंदा आहे त्यांचा सांगायचा. दुसरे म्हणत असते त्याचा धंदाच आहे म्हणते सांगायचं, काय आपण सगळंच ऐकवतो. नाही महाराज, साधू संतांचा काय हा धंदा नव्हता आणि आमचाही काय हा धंदा नाही. घरी सगळं घरदार सगळं व्यवस्थित आहे, पण आपला धर्म कुठंतरी चालला पाहिजे, आपली संस्कृती पुढे चालवली पाहिजे, आपल्या संतांचा आचार विचार. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, जर साधू संतांचे गाथे नसते, साधू संतांचे आचार विचार जर या जगतामध्ये नसते, तर आजची 2026 ची परिस्थिती किती वाईट राहिली असते. जर संतांचे विचारच आपल्या जवळ नसते, जर साधू संतांनी आपल्याला काही सन्मार्ग सांगितले नसते, साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण चाललो नसतो, त्यांनी जर विचाराचं दान आपल्याला दिलं नसतं, गाथा ज्ञानेश्वरी अभंग ओव्या हे जर आपल्याला त्या ठिकाणी हरिपाठ जर भेटलंच नसतं ना, तर माणसं सद विवेक विचार जर त्यांच्या जवळ नसता, तर आज किती वाईट परिस्थिती माणसाची राहिली असती. बरोबर, कोणत्या एवढं सगळं असून सुद्धा माणूस धोरणात वागतो का?
एवढं सगळं असून सुद्धा माणूस धोरणात वागत नाही, त्याच्या माणुसकीनं वागत नाही, माणुसकी सोडूनच आहे सगळं. जर हे काहीच नसतं तर काय झालं असतं या जगताचं महाराज. म्हणून संतांचं विचार पोहोचवायचं कार्य आपल्याला करायचं आहे. उद्या करा याचे आज करा काही. आणि म्हणून हाच विचार घेऊन शौनकजी महाराज सूतजी महाराजांना या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. इदानी कथय प्राज्ञ शिवरूप मनुत्तमं दिव्यानी वैचरित्राणी शिव योरपशेषतः. आम्हाला तुम्ही भगवान महादेवाच्या स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी सांगा आणि सोबतच दिव्यानी वैचरित्राणी, वै म्हणजे दोघांचं, पार्वतीचं, सतीचं, महादेवाचं, सगळ्यांचं चरित्र तुम्ही आम्हाला आज सांगा. आणि मग सूतजी महाराज बोलतात, सम्यक पृष्ठम भगवत विश्वम धन्या योयम मुनीश्वर सदा शिव कथायाम यो यजता नैष्टिकीम मतिः. तुमची निष्ठा पाहून, तुमचा सत्सद विवेक बुद्धीचा विचार पाहून मला समाधान वाटत आहे. माणसाच्या बुद्धीमध्ये भगवंताच्या संबंधाने प्रेरणा असली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना हरिपाठामध्ये, माणसाच्या बुद्धीचा विषय परमात्मा झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आमचे सद्गुरु श्री योगीराज बाबा, आता 3 महिन्यापूर्वी बाबांची समाधी झाली महाराज. बाबा फार सिद्ध महापुरुष होते, भूत भविष्य वर्तमान करणारे सद्गुरु आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभले. 3 महिन्यापूर्वी आमच्या सद्गुरूंची समाधी झाली. भूत भविष्य वर्तमान कथन करणारे एक अद्वितीय असाधारण व्यक्तिमत्व. ते बोलता बोलता नेहमी म्हणायचे, ज्यांना हरिपाठ कळाला त्यांना सगळं शास्त्र कळालं, ज्यांना हरिपाठ कळाला त्यांना वेद कळाला, ज्यांना हरिपाठ कळाला 6 पुराण 6 शास्त्र 18 पुराण सगळं त्यांना कळालं. हरिपाठ सूत्र रूपान आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा समजून घेणं इतकी सोपी नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बिंब तरी बचकेची एवढे. माऊली सांगतात, बिंब तरी बचकेची एवढे. सकाळी सकाळी सूर्यनारायण प्रगट झाल्यानंतर त्याचा व्यास मोठा असतो, पण आपण जर असा हातामध्ये धरला तर येतो की नाही आपल्या. आपण जर असं ते फोटो काढतात बघा, असे हातात अशा हातात घेऊन असे करून ते गाडीमध्ये घालताना वेगवेगळ्या प्रकारचे पोज त्या ठिकाणी. मला सांगा, आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये त्याला धरू शकतो, आपल्याला छोटं वाटतं ते, चला ठीक आहे. माऊली सांगतात, बिंब तरी बचकेची एवढे, बचकेत बसल एवढं ते सूर्याचं चित्र आपल्याला दिसतं, बिंब दिसतं, सूर्यबिंब आपल्याला दिसतं. बिंब तरी बचकेची एवढे, मात्र त्याचा प्रकाश किती आहे. त्रैलोक प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. त्याचा एवढा प्रकाश पडतो की संपूर्ण जगत त्या प्रकाशामध्ये उजळून निघतं. माऊली सांगतात, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जसा सूर्यनारायण त्याचा प्रकाश त्रैलोक्याला उरून पुरतो, तसे माझे शब्द जरी लहान दिसत असले तरी माझ्या शब्दाची व्याप्ती सूर्यप्रकाशा एवढीच मोठी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपल्या बुद्धीचं वैभव कोण झालं पाहिजे, परमात्मा झाला पाहिजे. आपल्या बुद्धीचा विषय हरी झाला पाहिजे, आपल्या बुद्धीचा विषय नारायण झाला पाहिजे. बुद्धीचे वैभव
बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकल सिद्धी. आपल्या बुद्धीचं वैभव दुसरं अन्य काही असता कामा नये. भगवान परमात्मा हेच आपल्या बुद्धीचा विषय असला पाहिजे. सूतजी महाराज सांगतात, तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा पाहून मला अत्यंत आनंद होत आहे की तुम्ही भगवान महादेवाच्या संबंधाने मला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सदाशिव कथा प्रश्न पुरुषास्त्रीन पुणातिही वक्तारम पृष्ठकम श्रोतुम जाह्नवी सलिलम यथा. भगवान महादेवाच्या संबंधित जो कोणी प्रश्न करतो तो कथा सांगणारा वक्ता, विचारणारा श्रोता, विचारणारा प्रश्नकर्ता आणि ऐकणारे श्रोते हे सगळे त्या ठिकाणी गंगेप्रमाणे पवित्र होत असतात. श्रोतुम जाह्नवी सलिलम यथा, गंगेप्रमाणे ते अत्यंत पवित्र होत असतात. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जसा मला प्रश्न विचारला तसाच प्रश्न ब्रह्मदेवाला नारदांनी विचारला होता. आणि ब्रह्मदेव नारदांच्या संवादामधून आम्ही तुम्हाला कथा या ठिकाणी सांगत आहे. नारदांनी सुद्धा ब्रह्मदेवाला असाच महादेवाच्या कथा सांगा म्हणून, चरित्र सांगा म्हणून ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला होता. आणि मग त्यांनी जे वर्णन केलेलं आहे तेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. असं म्हणून पुढे सांगायला सुरुवात करतात तर शौनकांनी मध्येच विचारलं, महाराज नारदांकडून असं काय घडलं होतं की त्यांना महादेवाची कथा ऐकावी लागली? नारदांकडून असा काय गुन्हा झाला होता? नारदांकडून असं काय घडलं होतं की नारदांना महादेवाचं चरित्र ऐकावंसं वाटलं? आणि मग सनकादिक सूतजी महाराज त्यांना या ठिकाणी सांगत आहे, एकदा असंच घडलं होतं. एकस्मिन समये विप्रा नारदो मुनी संतमः ब्रह्मपुत्रो विनीतात्मा तपोर्थम मन आदधे. सूतजी महाराज सांगतात, नारदांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला होता. म्हणे कशाचा? मी काम जिंकला याचा अहंकार. म्हणे तो कधी झाला होता? आणि मग सनका सूतजी महाराज सांगत आहे की एकदाचा प्रसंग आहे. हिमशैल गृहाकाची देका परम शोभना या समीपे सुरनदी सदा वहती वेगतः. हिमालयाच्या गुहेमध्ये नारदजी निघालेले आहेत आणि हिमालयामधून फिरता फिरता, गुहेमध्ये फिरता फिरता त्यांना एक अत्यंत सुंदर, पावन, परम शोभनीय अशी एक सुंदर गुहा दिसलेली आहे की त्या गुहेमध्ये अगोदर काही ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली होती. आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर की ज्या गुहेच्या शेजारून सुंदर सरस्वती नदी वाहत आहे आणि अशा त्या सुंदर सरस्वती नदीच्या कलकल निनाद करणारी पावन सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट आहे, रम्य वातावरण आहे, पवित्र असं ते ठिकाण आहे. आणि तपश्चर्येने पुनीत झालेली ती परम पवित्र जागा, आणि ती जागा पाहून नारदांचं मन सहज तिथं त्या ठिकाणी लागलेलं आहे. नारदांचं मन लागलं. तुलसीदास प्रभूंनी गोड त्याचं वर्णन केलेलं आहे. हिमगिरी गृहा एक अति पावनी बहुसमीप सुरसरी सुहावनी. आश्रम परम पुनीत सुहावा देखी देव ऋषी मन अति भावा. आश्रम परम पुनीत सुहावा
देखी देव ऋषी मन अति भावा. माझी विनंती आहे दादा, मला काय तुमचा अनादर नाही करायचा, पण जमत नसेल तर एखादा ऑपरेटर बोलवून घ्या. काय 2 महिने कथा करतोय, परंतु एवढा आवाज कध्या कुठल्या माईकनं ओढला नाही. पुढेही आम्हाला अजून बऱ्याच गावांमध्ये आमचे पुढचे 6 महिने बुक आहेत. पाऊस पडेपर्यंत रोज कथा करायच्या. एकाच गावात जर आवाज बसून गेला तर पुढच्या गावात काय बोलणार आम्ही. तुमचं सगळं चांगलं आहे, मला काय तुमचा अनादर नाही करायचा आहे, पण थोडस आश्रम परम पुनीत सुहावा. देखी देव ऋषी मन अति भावा. राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. सुंदर आश्रम त्यांना त्या ठिकाणी दिसला आणि आश्रम दिसल्यानंतर तिथे त्यांना तपश्चर्या करावीशी त्या ठिकाणी वाटली आणि नारदजींचं मन त्या ठिकाणी रमलं. नारदजींचे अनेक दिवस पर्यंत त्या ठिकाणी तपश्चर्या चालू राहिले. परंतु पहा, ज्यांची तपश्चर्या चालू झाली कोणाची, तर सगळ्यात अगोदर जर कुणाच्या पोटामध्ये दुखत असेल तर तो स्वर्गाचा इंद्र. त्याच्या मनामध्ये लगेच त्या ठिकाणी भीती निर्माण झाली. नारदजींची जर तपश्चर्या सिद्ध झाली तर नारदजी माझ्या इंद्रासनावर बसतात की काय. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून कोणी जर चांगलं करत असेल आणि दुसऱ्याचं चांगलं होताना जर कोणाच्या पोटात गोळा येत असेल तर समजून जायचं मागच्या जन्मातलं हे इंद्र असलं पाहिजे. समजून जायचं मागच्या जन्मातला हा इंद्र असला पाहिजे. महाराज, काय समाजाची विपरीतता आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणसांना देखवत नाही बघा. हो, एखादा पायी चालणारा मनुष्य त्यानं जर 2 व्हीलर घेतले ना, जमलं बा म्हणते आता त्याचं चांगलं म्हणणार नाही त्याला. 2 व्हीलर वरती फिरणारा मनुष्य जर 4 व्हीलरनं फिरायला लागला ना तर लोकांना चांगलं नाही वाटत. पेढा गोड असतो परंतु खाणाऱ्यांना काही काही कडू लागत असतो. देणारा आनंदाने देत असतो, घ्या गाडी घेतली मी आनंदाने, परंतु घेणारे त्या ठिकाणी पेढा खातात परंतु त्यांना तो पेढा गोड नाही लागत. बर का, फार माणसाच्या मनामध्ये इतरांच्या संबंधाने द्वेष, ईर्ष्या, मत्सर भरलेला आहे. महाराज, कमी झालं पाहिजे. द्वेष, ईर्ष्या, मत्सर भरून ठेवलेल्या माणसाने मनामध्ये. एक माणसाचं पोट फार दुखायला लागलं आणि पोट दुखायला लागलं म्हणून तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, अहो पोट दुखतंय. डॉक्टरांनी 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या. आवाज वाढवा माझा थोडासा विको कमी करायचा. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. 4 दिवसांनी परत या. 4 दिवसांनी परत या म्हटल्यानंतर 4 दिवसांनी परत या म्हटल्यानंतर तो परत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी परत त्याला त्या ठिकाणी विचारलं, 4 दिवसानं का हो 4 दिवसाच्या गोळ्या दिले, पोट दुखलं नाही म्हणे. अहो आता तर जास्तच दुखायला लागलं. एक काम करू म्हणे, आपण सोनोग्राफी वगैरे काहीतरी करू. ते सोनोग्राफी केली. अजून 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या. 8 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या. परत 8 दिवसानं आला. म्हणलं ह्या डॉक्टर कोण जमत नाही गड्या काही. मग डॉक्टर बदलला पाहिजे. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे. नागपूरचा सोडला आणि पुण्यात गेले. पुण्याच्या डॉक्टरकडे 2-4-8 दिवस पाहिलं. तिथून दिल्लीच्या डॉक्टरकडे गेले. सगळं झालं. सगळं झाल्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरला तो भेटला आणि फॅमिली डॉक्टरने त्याला विचारलं, अहो म्हणे सगळं मुंबई, पुणे, दिल्ली सगळं करून आलो पण पोट काय दुखायचं थांबत नाही म्हणे. मग त्या फॅमिली डॉक्टरांनी विचारलं, तुमचं पोट दुखतंय पण ते कधीपासून दुखतंय म्हणे. त्यांनी सांगितलं, काही नाही, आमच्या शेजारच्यानं 4 मजल्याचा बंगला बांधला तेव्हापासून दुखतंय म्हणे. कधीपासून? शेजारच्यानं 4 मजल्याची बिल्डिंग बांधली तेव्हापासून पोट दुखतंय म्हणे. महाराज, अशी जर स्थिती असेल, अशी जर ईर्ष्या अंतःकरणामध्ये, दुसऱ्याची प्रगती पाहून
आपल्याला समाधान झालं पाहिजे, आपण दुसऱ्याच्या सुखात सुखी राहिलं पाहिजे. दुसऱ्याचं पाहून आपण जळायचं नसतं आणि दुसऱ्याचं चांगलं पाहून आपण जर ईर्ष्या द्वेष मत्सर त्याचा करू तर त्याची प्रगती होत राहील, पण आपली एवढी सुद्धा प्रगती होणार, आपण मागे येऊ, रिवर्स येऊ अजून. म्हणून दुसऱ्याचं चांगलं पाहून समाधानी राहा. देव तुमच्यावर सुद्धा कृपा करेल. चांगलं झालं बाबा, देवानं तुझ्यावरती कृपा केली म्हणायचं. आनंद आहे, तुझ्या सुखात आम्ही सुखी आहे. खरं प्रेमाचं लक्षण हे आहे. तत् सुखे सुखित्वम इति प्रेम लक्षण. नारदजी सांगतात नारद भक्ती सूत्रामध्ये, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो ते खरं प्रेम आहे. पण माणसं इतके लबाड, माणसं तोंडापुरतं गोड बोलतात. हो, माणसं फक्त तोंडापुरतं गोड बोलतात. वा 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 वा, हा फार छान फार छान, वा वा, तुमचं काय पाहावं लागते. आणि मागं तोंड फिरवलं का लगेच त्या ठिकाणी महाराज काय ना मोठी त्या ठिकाणी महाराज निंदा करायला सुरुवात करतात. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कोटे बन कर मत रहना, कोटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. बन सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. घर न किसी का सको, झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो खारा न लगा देना. कर न सको किसानो, झोपड़िया मत जला देना, मरहम पट्टी कर न सको तो खारा न लगा देना. दीपक बन कर जल न सको तो अंधियारा न फैला देना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, काटे बन कर मत रहना. नाही कुणाचं चांगलं करता आलं नका करू, कुणाचं वाईट करायच्या भानगडीत अजिबात पडू नका. तुम्ही जर दुसऱ्याच्या वाईट करायच्या भानगडीत पडले, देवानं त्याच दिवशी तुमचा 7-12 उतारा काढला म्हणून समजा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, ह्या वर्षी नाही तर 10 वर्षानं, 10 वर्षानंतर नाही तर 50 वर्षानं लेखाले, ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात जे तुम्ही दुसऱ्यासोबत वागलात तसंच तुमच्या सोबत घडणार आहे. तसंच कर्म कोणाच्या बापाला चुकत नाही महाराज. देवाच्या बापाला नाही चुकलं तर आपल्या बापाला ना आपल्याला चुकत असतं का? कर्मे श्रीराम वनवासा गेला. रामप्रभू कर्मामुळे वनवासाला गेले. कर्मामुळे भगवान कृष्ण परमात्म्याच्या डाव्या अंगठ्याला त्या ठिकाणी बाण लागला महाराज.
कर्मच आहे. कर्म कोणालाही त्या ठिकाणी चुकत नाही. प्रत्येकाचं ज्याला त्याला भोगावं लागतं. सीतामाता अशोक वाटिकेमध्ये बसली आहे आणि अशोक वाटिकेमध्ये बसून सीतामाता त्या त्रिजटेला त्या ठिकाणी विचारत आहे, सांग ओ त्रिजटे सखी ऐसी मात, देईल का निधी भेटी श्री रघुनाथ. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थ व्रत कवनाचे भंगिले. पती पुत्रा विघटिले की गायी वत्सा विघटिले. मी कोणाची ताटातूट केली मागच्या जन्मामध्ये मला कळत नाही. माय लेकराची ताटातूट केली का बाप लेकराची ताटातूट केली का पती पत्नीची मागील जन्मामध्ये कोणाची तरी ताटातूट माझ्याकडून घडली असली पाहिजे. म्हणून भगवान राम प्रभूचा विरह माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत कवनाचे भंगिले. काहीतरी मागील जन्माचं दुष्ट आचरण आज मला माझ्या राम प्रभू पासून दूर ठेवत आहे आणि रावणाने या अशोक वाटिकेमध्ये मला ठेवलेलं आहे. म्हणून कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून दुसरं कोणी चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये आनंदी राहा. प्रेमाचं हेच उत्तम लक्षण महर्षींनी नारद भक्ती सूत्रात सांगितलेलं आहे. स्वसुखे सुखित्वम हा स्वार्थ आहे. जो स्वतःच्या सुखामध्ये सुखी राहतो, जो स्वतःच्याच सुखामध्ये सुखी राहतो हा स्वार्थ आहे गड्या. जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखावतो ते खरं प्रेम आहे. तत्सुखे सुखित्वम इति प्रेम लक्षण. हे प्रेमाचं खरं लक्षण आहे. बरं मला सांगा बरं, इथं बसलेले मडके काय साधे आहेत का? जेवढे देवानं घडवलेले मडके आहेत प्रत्येकाचं नशीब वेगळं. बरं एक एकासारखं नाही आहे का? इथं बसलेले जेवढे म्हणून त्या ठिकाणी मडके आहेत एकही एकासारखं दिसत नाही. प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाचं नाक वेगळं. कोणाचं लांब आहे तो, कोणाचं जाड आहे तो, कोणाचं पातळ आहे नाही का, कोणाचं आखूड आहे. प्रत्येकाचे गाल वेगळे, प्रत्येकाचे केस वेगळे, प्रत्येकाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. जगतामध्ये देवाने किती मडके घडवले, परंतु प्रत्येकाचं प्रारब्ध सुद्धा त्याच्यासोबत वेगळं वेगळं दिलेलं आहे. प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा वेगळा वेगळा दिलेला आहे. अरे मग प्रत्येकाचं रूप वेगळं देवानं दिलं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा दिला. परमात्म्याने प्रत्येकाचं कर्म वेगळं दिलं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं दिलं. मग एखाद्याच्या प्रारब्धाने तो मोठा झाला तर आपण त्याच्यावरती का जळायचं? घटाघटाचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, तुझ्या विना ते कोणाला कळे. मुखी कुणाच्या पडले लोणी, कुणामुखी अंगा उभेला. विठ्ठला उभेला, विठ्ठला उभेला. फिरत्या वरती देशी त्याचा वरतू देशी मातीला विठ्ठला उभेला, विठ्ठला उभेला, विठ्ठला उभेला. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला घटाघटाचे रूप आगळ. प्रत्येक घट वेगळा वेगळा, एकसारखा एकही नाही. प्रत्येकाचे दैव वेगळे. कुणा मुखाई मुखी पडते लोणी, कुणा मुखी अंगा तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. महाराज प्रत्येक
प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. मग तरी सुद्धा माणसं एकामेकाचं चांगलं झालेलं पाहून का जळतात मला हेच कळत नाही. एकामेकाचं सुख का पाहवल्या जात नाही. महाराज, माणसाचं जीवन धन्य तेव्हाच बनत असतं. पूज्य मोरारी बापूजींच्या मुखातले एक गोड वाक्य ऐकलं मी. वयाच्या 40 वर्षाच्या आत जसा विचार माणसाचा असतो ना, 40 नंतर तसाच त्याचा चेहरा घडत असतो बरं का. म्हणून 40च्या आत सात्विक वागा, सात्विक. 40 नंतर तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही, कितीही प्रयत्न केला तरी. शेवटी ते म्हणतात ना, मग जित्याची खोड. पेटवल्याशिवाय काही स्वभाव बदलणार. म्हणून वयाच्या 40 नंतर माणसाच्या चेहऱ्यावरती जर सात्विकता दिसत असेल, एखाद्या माणसाला पाहून समाधान वाटत असेल, एखाद्या माणसाला पाहून प्रसन्नता वाटत असेल, समजून जायचं 40च्या आतील जीवन याचं चांगलं होतं. कारण की जे 40 वर्षात जगलो तेच आपल्या चेहऱ्यावरती छापलेलं असतं. म्हणून प्रसन्नता, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना, समाधान दिसतं महाराज चेहऱ्यावरती. पण दुसऱ्याच्या याच्यात समाधान नाही दिसलं तर मग ते असा चेहरा दिसतो. आता तो कसा दिसतो जाऊ द्या, फोटो काढण्यासारखा दिसतो. असं वाटतं फोटो काढावा आणि रेडिओला द्यावा, कारण की तिथं दिसत नाही ना. घटा घटाचे प्रत्येकाचं वेगळं वेगळं. जाऊ द्या, मी विषय लांबल माझा. मी असं तुम्हाला किती वेळ त्या ठिकाणी मला कथा सांगायची आहे. नारदजींची तपश्चर्या पाहून कोणाच्या पोटात दुखलं? आपलं हे चालू होतं ना, एक बार प्यार से बोलो हर हर, थोडा जोर से हर हर. जेवून नाही आले का? आज काय उपास आहे का? नाही ना. थोड़ा जोर से और प्यार से बोलो हर 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 हर. जो महादेवाचं नाव घेत नाही त्याला शेजारची शपथ आहे. हर हर. आता आला आवाज. नारदजींची तपश्चर्या पाहून पोट दुखायला लागलं इंद्राचं. इंद्राने कामदेवाला त्या ठिकाणी पाठवलं. कामदेवाने पंचबाण सोडले, मात्र नारदांकडून त्या ठिकाणी त्या बाणांचा काहीच परिणाम नारदांवरती झालेला नाही. नारद जे आहे त्या स्थितीमध्ये शेवटी कामदेव जवळ आला आणि म्हणायला लागला, आजपर्यंत त्या ठिकाणी भरपूर तपस्वी पाहिले नारदा, पण तुमच्यासारखा नाही पाहिला. आजपर्यंत माझ्या पंचविषयाच्या बाणापुढे कोणीही त्या ठिकाणी टिकला नाही, मात्र तुमच्यावर काही सुद्धा परिणाम झाला नाही. स्तुती करायला लागले कामदेव. आणि खरंय महाराज, ज्याच्यावरती रामाची कृपा असते काम त्याला काही करू शकत, पण रामाची ज्याच्यावर कृपा नाही काम त्याला सतावल्याशिवाय राहत नाही महाराज. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांसी. महाराज, या कामाने बहुतेकांना नागवलेलं आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारदजी सुद्धा त्या ठिकाणी चाळा चुकलेले आहेत. तोच विषय चाललाय आपला, नारद चुकला चाळा भजनाचा. नारदजी अहो या जगतामध्ये केवळ महादेवानी काम जिंकला, आणि महादेवाच्या नंतर तुमचा दुसरा नंबर बर का, तुम्ही काम जिंकला. पण महादेवापेक्षा तुम्ही काकणभर जरा सरसे ठरले, महादेवापेक्षा तुम्ही जरा पुढंच ठरले. म्हणे कस काय? अहो त्या महादेवानी काम जिंकला पण त्यांना क्रोध नाही जिंकता आला. त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि मला पेटवून टाकलं होतं. म्हणे पण तुम्ही कामही जिंकला आणि क्रोधही तुम्ही जिंकला. बास महाराज, अशी हवा भरली, अशी हवा भरली, अशी हवा भरली, नारद फुगले. स्तुती नावाचे दगड, त्या स्तुती नावाच्या बाणापासून माणसानं सावध राहिलं पाहिजे. हे काम क्रोध सारे मार्गात आडवे, हे काम क्रोध सारे मार्गात आडवे. आणि डोळ सब सदा करतील फजिती.
आणि लोक तव श्रद्धा करतील जीवाची नतभील घालयासी नतभील घालयासी हे सांगू सद्गुरुला हे सांगू सद्गुरुला अरे कोण कोण येतो अरे कोण कोण येतो त्या स्वर्ग सुखाला सोडून वासनेला कल्पनेला सोडून वासनेला विसरून कल्पनेला सोडून वासनेला विसरून कल्पनेला काम क्रोध लोभ हे सगळे विकार वाईट आहे महाराज. एखाद्या वेळेला काम क्रोध लोभ परवडले, परंतु स्तुती ही त्याच्याही पेक्षा वाईट आहे. कोणी जर आपली स्तुती करत असेल, पण कोणीच आपली जर स्तुती करत असेल तर महाराज तिच्याकडे लक्ष देता कामा नाही. पण माणसाला स्तुती सगळ्यात प्रिय आहे. माणसाला सगळ्यात जास्त काय आवडते? आवडते का नाही? वाटतं का नाही तुम्हाला तुमची स्तुती करावी? महाराज इतकं स्तुतीप्रिय आहे माणसाचं जीवन, इतकं स्तुतीप्रिय आहे माणसाचं जीवन. प्रत्येकाला वाटतं आमचं नाव घेतलं पाहिजे, आमचं नाव घेतलं पाहिजे, आमचं नाव घेतलं पाहिजे, आमचं नाव झालं पाहिजे, नाही का? जिकडे तिकडे आमचीच चर्चा झाली पाहिजे, जिकडे तिकडं आमचेच फोटो निघाले पाहिजे, जिकडे तिकडं आपल्याबद्दलच बोलल्या गेलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. स्तुती सगळ्यांना प्रिय आहे, देवाला सुद्धा स्तुतीच प्रिय आहे. म्हणून भागवतामधले कितीतरी श्लोक आणि कितीतरी अध्याय सगळ्यात जास्त स्तुतीचे अध्याय आहेत महाराज. देवाची स्तुती आवडते देवाला. देवाला 3 गोष्टी फार आवडतात. भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर 3 गोष्टी. 1 भगवंताला स्तुती आवडते, 2 भगवंताला भोग आवडतो, आणि 3 भगवंताला शृंगार आवडतो. देव जर प्रसन्न व्हावा, हा कन्हैया जर प्रसन्न व्हावा वाटत असेल, पंढरीचा राणा जर प्रसन्न व्हावा वाटत असेल ना, तर 3 गोष्टीला सुरुवात करा. आपल्या घरामध्ये जी देवपूजा आपण करतो ती देवपूजेचं ठिकाण स्वच्छ असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. नाही तर जिथं जाईन तिचा फोटो लावला, भीतीला चिपकवला, आणि आणल्यानंतर मग महाराज महिना त्याला फडकं मारत नाही कोणी. इतकी धूळ बसली राहते त्याच्यावर, आणताच कशाला काय कळत नाही. एका देवाने भागत नाही का रागवण तुमच्याकडे मागं लागतो, तुम्हाला फोटो घेऊन भीतीवर लाव म्हणून. माणसांना इतकी बेकार सवय असते, आणि घरी एकदा भीतीला ठोकले महिना पाहत नाही महाराज त्या फोटोकडं. धूळ बसलेली राहते नुसतं, ना त्याला पुसत दररोज, ना त्याला टिक्का लावत, ना हार घालत, ना काही ना काही. नुसतं आणायचे देवघर मोठं करायचं. एकच ठेवा पण त्याची चांगली सेवा करा, एकच ठेवा. एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा. एक सांगितलंय मी काल बोलून गेलो. एक तत्व, एक परमात्मा, एक नाम, एक पंथ, एक संत, एक कंत, एक संप्रदाय, एक भगवंत, एक ग्रंथ. हे सगळं एक एक असलं पाहिजे. पण आमचं तसं नाही. आमचं भलं चालतं लांबलंच. ज्या देवाला गेलं त्याचा फोटो घरी आणलाच पाहिजे, ज्या संताच्या इथं गेलो त्यांचा फोटो घरी आणलाच पाहिजे. नाही महाराज, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. एक असलं पाहिजे. पहा, भगवंताला स्तुती अत्यंत प्रिय आहे, भोग प्रिय आहे, आणि शृंगार देवाला प्रिय आहे. म्हणून स्वच्छ मंदिर असावं, चांगलं सजलेलं असावं, हाराफुरांनी सजलेलं असावं, तोरणांनी सजलेलं असावं. त्याच्यामध्ये ठराविक पंचदेव असावे. घरामध्ये 50 देव आणून काही उपयोगाचे नाही. 5च पाहिजे. 1 सूर्यनारायण, 2 गणपती महाराज, 3 आदिशक्ती भवानी आपली कुळदेवी जी असेल ती, 4 भगवान विष्णू विठ्ठल रुक्मिणी काय ज्याच्यावरती श्रद्धा असेल ते, आणि 5 भगवान महादेव शिवपिंड एक असावी. बस झालं. हे पंचदेव आहेत महाराज. आपल्या देवपूजेमध्ये एवढे 5 असले त्या 5चीच पूजा करा. 50 नका आणू, काही गरज नाही 50.
सगळे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. म्हणून मुळालाच पाणी घालायचं म्हणजे बरोबर फळं फुलं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात. मुख्य पंचदेव हे आहेत. म्हणून भगवंताला शृंगार आवडतो. आपल्या बाळकृष्ण जर घरी असेल तर रोज वेगळे वेगळे पोशाख त्याला घाला. रोज त्याला गरम पाण्याने, हिवाळा चालू झाला गरम पाण्याने स्नान घाला. तुम्ही गरम पाण्याने आंघोळ घालताना देवाला राजनातलं 8 दिवसाचं भरलेलं पाणी त्याला थंडगार, एवढ्या थंडीचं. यथा देहे तथा देवे, जसा देहासाठी आपण उपचार करतो तसाच देवासाठी सुद्धा केला पाहिजे. हे शास्त्र आहे महाराज. आपण गरम पाण्याने स्नान करतोय ना, मग देवासाठी सुद्धा तांब्याभर गरम पाणी करा ना. देवाला गरम पाण्याने स्नान घाला. आपण रोज धुतलेलं वस्त्र घालतो तर देवासाठी सुद्धा रोज नवीन नवीन वेगळे वेगळे, कमीत कमी 30 दिवसाचे 30 कपडे. तुमचं कपाट उघडल्याबरोबर तुमच्या अंगात तुम्ही जर साडेमध्ये बुजत असाल तर देवासाठी 7 दिवसाचे 7 तर पाहिजे. तुम्हाला प्रत्येक सणाला नवीन साडी पाहिजे, प्रत्येक लग्नाला नवीन साडी, नवीन ड्रेस, नवीन कपडे घालायचे आम्हाला. देवाला नको का? यथा देहे तथा देवे. चांगला शृंगार आपल्याला करता आला पाहिजे मायबाप हो. सुंदर त्याला सजवा, हार चांगले घाला, त्याला मुकुट चांगला त्या ठिकाणी परिधान करा, चांगला गंध तिलक त्याला व्यवस्थित लावा, अत्तर लावा. शृंगार प्रिय आहे देवाला. आणि त्याच्यानंतर देवाला भोग प्रिय आहे. स्नान करूनच स्वयंपाक घरामध्ये जा. महत्वाचं, आपलं स्वयंपाक घर पवित्र ठेवायला शिका मावले हो. ज्याचं स्वयंपाक घर पवित्र आहे त्याचा सगळा परिवार शुद्ध बुद्धीनं त्या ठिकाणी वागत असतो. आणि ज्याचं स्वयंपाक घर अपवित्र झालं, बिघडलं सगळं महाराज, खेळच बिघडला सगळा घराचा. म्हणून स्नान केल्याशिवाय कोणत्याच माऊलीनं घरामध्ये, त्या स्वयंपाक घरामध्ये जायचं नाही, चुलीजवळ जायचं नाही, गॅस जवळ जायचं नाही. बिना, काही काही ठिकाणी मी असं पाहतो, आमच्या असं निदर्शनात आलं, घरातले सगळे कामं करायचे, धुणं करायचं, भांडी करायची, लादी पुसायची, झाडून काढायचं, आणि लगेच हातोहात स्वयंपाक पण करायचा. आणि स्वयंपाक सगळे कामं धंदे झाल्यानंतर मग आंघोळ करायची. कधी? सगळं काम धंदे झाल्यानंतर. मग दुपारी 12-2 वाजता आंघोळ करतात. काय कामाचं ते जीवन? असं राक्षसी प्रवृत्तीचं जीवन, आसुरी जीवन काय उपयोगाचं महाराज? तुमच्याकडे पाहून तुमची मुलं तसंच शिकणार आहे, तुमच्याकडे पाहून तुमच्या मुली लोकांच्या घरी जाऊन तसंच वागणार आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर माणसाने एक केलं पाहिजे, सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुलांना संस्कार द्या, स्वतःही त्या ठिकाणी वागा. उठल्याबरोबर हात त्या ठिकाणी चोळायचे, असे हात घासायचे, आणि अंथरुणामध्येच असताना पहिलं एक काम करायचं. काय? कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हाताचं दर्शन घ्या. जमिनीवरती पाय टाका. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्शम क्षमस्व मे. त्या धरणी मातेला नमस्कार करा. काय? झाडलोट आंघोळीच्या अगोदर करून घ्या. पहिलं स्नान करा, आणि स्नान करूनच स्वयंपाक घरामध्ये जा. अन्नपूर्णा प्रसन्न राहील तुमच्या घरातली. पण तुम्ही जर का महाराज बिना आंघोळीच्या स्वयंपाक घरात गेले तर तुमच्या पोट्टेच्या बुद्ध्या बिघडल्या म्हणून समजा. ते तुमचा एका शब्दानं ऐकणार नाही. ते तुम्हाला आता काय, ते मला लय अवघड शब्द येतात, मग मी बोलत नाही, मी फार आवडतो हो. ते म्हातारपणात तुमचा कार्यक्रम राबवणार. म्हणून स्वयंपाक घर त्या ठिकाणी आपलं शुद्ध पवित्र त्या ठिकाणी ठेवा. महाराज, जसं अन्न खाऊ तसं बुद्धी निर्माण होत असते. जैसा खाय अन्न वैसा होय मन. जसं अन्न खातो तसं त्या ठिकाणी आपलं मन तयार होत असतं. आणि म्हणून अन्न पवित्र पाहिजे. मला सांगायचं काय आहे, संस्कार फार महत्वाचे आहेत. भगवंताची स्तुती करा, देवाला आवडते महाराज. देवासाठी सुंदर सुंदर भोग बनवा. दररोज बिना आंघोळ न करता तुम्ही स्वयंपाक कराल ना, तोच स्वयंपाक जर देवाला नैवेद्य म्हणून दाखवाल तर तो ग्रहण करेल का? ते पवित्र आहे का? ते पवित्र नाही महाराज. देव कदापि तुमच्या त्या प्रसादाने आणि त्या नैवेद्याने त्या ठिकाणी प्रसन्न होणार नाही. म्हणून स्नान करूनच स्वयंपाक, आणि तो मग नैवेद्य देवाला दर्शवावा, दाखवावा, देवाला खाऊ घालायचा. म्हणून कोणी जर बिना आंघोळीचा स्वयंपाक करत असन तर शपथ घ्या या शिवपुराणामध्ये, उद्यापासून आम्ही स्नान करूनच स्वयंपाक घरामध्ये जाऊ अशी शपथ घ्या. आणि उद्यापासून चांगल्या आचरणाला सुरुवात करा. एक बार प्यार से बोलो हर हर.
थोड़ा जोर से हर 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 हर. काही काही फक्त म्हणा तुम्हीच हर 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 हर. भगवंताची ते कामदेव नारदांची स्तुती करतात आणि नारदांची स्तुती केल्यानंतर नारदजी फुगले महाराज. स्तुतीने माणूस फुगत असतो. स्तुती प्रत्येकाला आवडते. आमच्या तुलसीदासजी महाराजांना आम्ही म्हटलं वा तुलसीदासजी क्या बात है, काय सुंदर तुम्ही गाता. नाही का आवडतं त्यांना ते मला म्हणत असतात महाराज काय लिहिताय तुमच्या ठिकाणी, हे काय नम्रता आहे, एवढं मोठं ज्ञान असून सुद्धा किती आमच्यासोबत प्रेमानं वागतं तुम्ही. फुगलो मी स्तुतीने महाराज. म्हणजे चहा कसा झाला हे सुद्धा ऐकायचे आम्हाला काय असते आतुरता असते. म्हणजे आपल्या चहाची स्तुती केली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना, खरं बोला, वाटतं की नाही? हो म्हणा, हो म्हणा. महाराज जेवण कसं झालं, भाजी कशी झाली, स्तुतीप्रिय आहे मनुष्य, स्तुतीप्रिय आहे आणि स्तुतीने माणूस फुगत असतो. परंतु ऐका, माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्या कानानं स्वतःची कीर्ती कधी ऐकायची नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आपली पूज्यता आपल्या डोळ्यानं पाहू नये, आपली कीर्ती स्वतःच्या कानानं ऐकू नये. कीर्ती ऐकली का माणसाची गडबड झालीच म्हणून समजा. म्हणून कोणाची स्तुती कधी करायची शास्त्राने याच्या संबंधाने एक गोड श्लोक दिलाय. चंद्रकांत काकाजी, शास्त्राने एक गोड श्लोक दिलाय. शास्त्र सांगतं प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवा. कोणाची स्तुती कधी केली पाहिजे? प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवा. देवाची स्तुती आणि गुरुची स्तुती त्यांच्या तोंडावरती केली पाहिजे. देवाची स्तुती आणि गुरुदेवाची स्तुती तोंडावरती करा. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवा. मित्राची स्तुती आणि भावाची स्तुती त्यांच्या पाठीमागं करा, तोंडावर करू नका. मुलाची आपलं ते मित्राची आणि भावाची स्तुती त्यांच्या मागं करा. परोक्षे मित्र बांधवा. कर्मांते दास भृत्याश्च. काम झाल्यानंतर घरातल्या नौकराची दासाची स्तुती करा. आणि तुम्ही जर काम करता करता नाही चांगलं करतो तू असं म्हटलं का त्यानं बिघडवलंच समजा. बरोबर आहे का नाही? जर काम करता करता नौकराची आणि दासाची स्तुती केली नाही, मस्त जमतेले का तुले असं म्हटलं का तो बिघडवल्याशिवाय राहत नाही काम, तो डबल करायला लावते, खर्च वाढवल्याशिवाय राहत. म्हणून काम झाल्याशिवाय नौकराची स्तुती करायची नाही. कर्मांते दास भृत्याश्च नैव पुत्र तथा स्त्रिया. आणि मुलाची आणि बायकोची स्तुती मेलं तरी करू नये. मुलाची आणि बायकोची स्तुती तोंडावरही करायची नाही, मागही करायची नाही. का? शास्त्र सांगतं त्याला कारण आहे. काय कारण आहे? शास्त्र सांगतं मुलगा म्हणजे बापाचा आत्माच प्रगट झालेला असतो, आत्मज असतो. आणि पत्नी म्हणजे पत्नी आणि पती हे दिसायला जरी दोन शरीर असले तरी त्यांचा आत्मा एकच असतो. बर का? दिसायला जरी दोन असले तरी ते पती पत्नी एकच असतात. आणि जर एक असल्या कारणानं पती जर आपल्या पत्नीची स्तुती करायला लागला तर ती पत्नीची स्तुती होत नाही, ती स्वतःची स्तुती होते. जर बाप मुलाची स्तुती करायला लागला तर ती मुलाची स्तुती होत नाही, ती स्तुती स्वतःचीच. त्या ठिकाणी आत्मा आहे ना तो मुलगा, मग स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती केल्यासारखं होतं. आणि शास्त्र सांगतं जो स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती करतो त्याच्यासारखा जगात मूर्ख नसतो कोणी. म्हणून नैव पुत्र तथा स्त्रिया. पुत्राची आणि पत्नीची स्तुती मागही करू नये आणि पुढेही करू नये. एक बार प्यार से बोलो हर 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम. नैव पुत्र तथा स्त्रिया. स्तुतीने मनुष्य फुगत असतो महाराज. नारदांची कामदेवानं स्तुती केली आणि नारदजी निघून गेले. आणि आता मग नारदजी, कामदेव निघून गेले आणि नारदजी आता निघाले आणि सगळ्यात पहिले ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवा तुम्हाला ठाऊक आहे का काय पठ्ठ्यानं कामाला जिंकलं? वाह,
पण ब्रह्मदेव म्हणाले मला सांगितलं तर सांगितलं, ही गोष्ट तू महादेवाला सांगू नको. मला सांगितलं तर सांगितलं, महादेवाला सांगू नको. आणि सांगू नको म्हटल्यानंतर माणसाला दम निघतो का? सांगू नको म्हटल्यानंतर असं वाटतं मी कधी जाऊन दुसऱ्याला सांगते. सांगू नको म्हटल्यानंतर कधी मी जाऊन तिसऱ्याला सांगते. सांगू नको म्हटलं की अजून दुसऱ्याला सांगावं वाटतं. महाराज, गावातली ह्या कोणत्यातली गोष्ट त्या कोणत्यातल्या महिलेला माहित होती. कशामुळे माहिती का? फक्त एका शब्दामुळं, तू कोणाला सांगू. बरोबर आहे ना? एखाद्या महिलेनं जर दुसरीला सांगितलं, बाई तू माझ्या जवळची आहे, त्या अमक्याचं तसं झालं, फलानीचं असं झालं, त्यानं असं केलं आणि तिनं तसं केलं, तू माझ्या जवळची आहे म्हणून मी तुला सांगितलं, तू काय कोणाला सांगजो नको म्हटल्यानंतर ही फक्त पाठच फिरायची वाट पाहते, लगेच दुसऱ्याच्या घरी जाते. आणि दुसरीला सांगते तू माझ्या जवळची आहे म्हणून तुला सांगतो, तू कोणाला सांगू. ती तिसरीला सांगते तू कोणाला सांगू. ती चौथीला सांगते तू कोणाला सांगू. अख्ख्या गावाला माहित पडतं तू कोणाला सांगू. नाही म्हटलं की त्या ठिकाणी माणसाला अजून जोर येत असतो, अजून त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगावं वाटतं. ब्रह्मदेवाने सांगितलं, मला सांगितलं तुम्ही काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, छाती ठोकून सांगितलं तर सांगितलं, पण महादेवाला सांगू नका. आणि सांगू नका म्हटल्यानंतर बहुतेक माझी कीर्ती व्हावी असं या ब्रह्मदेवाला वाटत नाही. माझ्यावर जळायला लागला हा ब्रह्मदेव, म्हणून नारदजी तडक निघाले. कुठे गेले? महादेवाजवळ. महादेवांना माहित पडलंच होतं, पेपरला बातमी आलीच होती, फ्रंट पेजलाच बातमी होती. महाराज, नारदानं काम जिंकला. सगळ्या रेडिओ स्टेशनला बातम्या होत्या, नारदानं काम जिंकला. एबीपी माझा, IBN, लोकमत, सह्याद्री, सगळ्या चॅनलवरती बातम्या होत्या, नारदानं काम जिंकला. ट्विटरवरती, व्हॉट्सअपवरती, इंस्टावरती, टेलिग्राम वरती, सगळ्यावरती बातम्या आल्या होत्या, नारदानं काम जिंकला. एका मिनिटात सगळ्या जगात बातमी पसरली, नारदानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला. आणि महादेवाजवळ आले आणि महादेवाने या 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 नारदजी या. देवा ऐकलं का माझ्याबद्दल? वा वा नारदजी, का नाही हे? अहो आत्ताच निरोप कळाला, माझ्यानंतर तुमचाच नंबर आहे बरं का आता काम विजयी मध्ये हे. देवा तुमच्यापेक्षा पुढे नंबर आहे बरं का माझा. म्हणजे अहो तुम्ही फक्त काम जिंकला, पठ्ठ्यानं कामासोबत क्रोध सुद्धा जिंकला. वा नारदजी, क्या बात है. फुगवलं महाराज नारदांना अजून महादेवांनी. पण जाता जाता कौतुक केलं नारदाचं. जाता जाता म्हणाले, मला सांगितलं तर सांगितलं, ही गोष्ट भगवान विष्णूला सांगू. ही गोष्ट भगवान विष्णूला सांगू नका. आणि सांगू नका म्हटल्यानंतर बहुतेक महादेवाला माझ्याबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. फक्त या जगात महादेवाचंच नाव चाललं पाहिजे, फक्त महादेवानंच काम जिंकलं असं वाटलं पाहिजे, कोणाला कळू नये. म्हणून असं म्हणता का आत्ताच जातो म्हणे. जाऊ नका, गेले तरी तोंडानं बोलू नका, सांगू नका, आत्ताच जातो. गेले नारदजी महाराज. आणि भगवंताला काय माहित नव्हतं का? भगवान विष्णूला सगळं माहिती होतं जगात काय चाललंय. नारदजी आले, आल्याबरोबर अजूनच त्या ठिकाणी महाराज नारदांचा अहंकार मोठा केला देवानं. या कामविजयी नारदा, या कामविजयी नारदा. नारदांना अजूनच त्या ठिकाणी अहंकार आला. पहा, कधी कधी एखादी छोटीशी जखम असेल आणि ती जखम जर बसवायची असेल, त्या जखमेचा जर इलाज करायचा असेल ना, तर ती जखम पिकवावी लागते. काय करावी लागते? पिकावी लागते ना. ती छोटासा जर फोड असेल तर तो फोड पिकवावा लागतो, आणि पिकून मग त्याच्यातला सगळा मळ बाहेर काढावा लागतो, आणि मग त्याच्यावरती बँडेज पट्टी करून त्याला व्यवस्थित करावं लागतं. भगवान विष्णूंनी हेच ठरवलं. आता अहंकार झालाय, पण तो पिकला पाहिजे, त्याला थोडंसं मोठं केलं पाहिजे, अजून थोडंसं त्याला पिकवलं पाहिजे, खतपाणी घातलं पाहिजे नारदांच्या त्या अहंकाराला. काम जिंकला याचा अहंकार त्यांना अजून खतपाणी घातलं पाहिजे आपण. म्हणून या नारदा, काम विजयी नारदा, वाह, तुमच्यासारखा जगात माणूस नाही नारदा, वाह क्या बात आहे नारदजी. असं फुगवलं, असं फुगवलं, असं फुगवलं. नारदजी महाराज छतेकडूनच चालायला लागले. आणि नारदजी आता भगवंताला बोलायला लागले, देवा जगात आता आपलाच नाव आहे बरं का, आता डंका फक्त आपलाच. पठ्ठ्याचेच आता 8 दिवस तर पेपरला बातम्या आपल्याच आहे म्हणे. नारदा तुम्ही माझे भक्त आहे, तुमचं नाव मोठं नाही होणार तर मग कोणाच होईल? अजून खतपाणी घाला.
पण भगवंताला काय करायचं होतं, त्या अहंकार मोठा करून त्याच्यावरती इलाज करायचा होता. बर का, इलाज करायचा होता देवाला. येऊ का देवा? या नारदजी, काळजी घ्या बर का, जरा जपून जा, नाही तर पडान कुठं खड्ड्यात. नाही कुठं पडत नाही. छाती फुगवून चालायला लागले. छाती फुगवणाऱ्या माणसाला खालचं दिसत नाही, तो वरच हवेत चालत असतो. तो हवेतच चालत असतो, अहंकारी माणूस. तो खाली पायानं चालत नाही म्हणे. म्हणून म्हटलं जरा खड्डा येईन तर पाहिजे, पडान कुठं तरी. आणि भगवंतानी महाराज एक मायावी नगर निर्माण केलं. सुंदर मायावी नगर निर्माण केलं. शिलनिधी नावाचा राजा आणि त्याची त्या ठिकाणी विश्वमोहिनी नावाची कन्या. भगवंतानी सुंदर मायावी नगर निर्माण केलं. नारदजी त्या नगरापर्यंत चालता चालता रस्त्यातच देवाने ते सगळी माया निर्माण केली. मायावी नगर, मायावी राजा आणि मायावी विश्वमोहिनी. आतमध्ये नगरामध्ये जसे प्रवेश करते झाले, अनेक युवराज राजे लोक त्या ठिकाणी नगरामध्ये आलेले पाहिले. कशासाठी? स्वयंवर आहे लेकीचं. कोणाचं? विश्वमोहिनीचं. विश्वमोहिनी शिलनिधी जवळ गेले. नारदजी आलेले पाहून नमस्कार, चमत्कार झाला. महाराज आमच्या पोरीचं भविष्य सांगा बरं, लग्न करायचं तिचं, जरा पत्रिका पहा तिची. आणा पत्रिका. आणि पत्रिका पाहिली, पत्रिकेमध्ये योग दर्शवले. सांगायला लागले, अरे ही तर जगाची मालकीन दिसायला लागली, हिच्यासोबत जगाच्या मालकाचं लग्न होईल. 14 ब्रह्मांडाचा मालक हिच्यासोबत लग्न करेल. ही तर साक्षात भगवती दिसायला लागली. इतकी सुंदर चांगली पत्रिका पाहून नारदजी म्हणायला लागली, जिची पत्रिका एवढी सुंदर, ती दिसायला किती सुंदर असेल, जरा बघू बरं म्हणे. आणि नारदांनी त्या विश्वमोहिनीला बोलवलं. आणि नारदजींनी त्या विश्वमोहिनीकडे पाहिलं आणि पाहतच राहिले. शिलनिधी राजा म्हणायला लागला, ओ चिपळ्यावाले बाबा, हा ओ विण्यावाले, अहो पत्रिका पहा, पत्रिका, तोंड नका पाहू, पत्रिका पहा. आणि मग नारदांचं लक्ष हटनाच. इतकी सुंदर ती विश्वमोहिनी. नारदाच्या मनामध्ये आता कामुकता निर्माण झाली. नारद म्हणायला लागले, काय करावं आता? अर्ध्या तासापर्यंत सगळ्या टीव्ही चॅनलला बातम्या होत्या, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला. पण असं मला वाटायला लागलं, ही विश्वमोहिनी सोडता कामा नाही, हिच्यासोबत लग्न केलंच पाहिजे. नारदांच्या मनामध्ये काम निर्माण झाला. आणि मग नारदजी भगवंताकडे जातात आणि देवाला त्या ठिकाणी, नारदजी त्या ठिकाणी भगवंताकडे वर मागायला लागले की देवा मला सुंदर त्या ठिकाणी, सुंदर मला त्या ठिकाणी रूप तुम्ही द्या. सुंदर रूप मागितल्यानंतर भगवंताला तर नारदावरती कृपा करायची होती, म्हणून नारदांना सांगितलं, नारदजी तथास्तु. परंतु देवाने एक चमत्कार केला. काय? सगळं रूप सुंदर बनवलं, मात्र तोंडामध्ये तेवढं बंदर बनवलं. बर का? सगळं रूप सुंदर आणि तोंडात फक्त बंदर त्या ठिकाणी झाले. नारदजी गेले आणि पहिल्या रांगेमध्ये राजे लोकांच्या, युवराजांच्या पहिल्या पंक्तीत बसले. आता विश्वमोहिनी हातात हार घेऊन आले. नारदांना वाटलं आता ही कोणाच्या गळ्यात हार घालणार? माझ्याच गळ्यात, कारण की मी वरदान कोणाला मागून आलोय? देवाला मागून आलो. भगवंतानी मला त्यांच्यासारखं सुंदर रूप दिलं. देवासारखं जगात सुंदर दुसरं कोणीच नाही, म्हणून देवासारखं रूप मला मिळालं. म्हणून विश्वमोहिनी कोणाच्या गळ्यात हार घालणार? माझ्याच गळ्यात हार घालणार. मात्र नारदजी ज्या रांगेत बसलेले असायचे, ती विश्वमोहिनी ती रांग सोडायची, दुसऱ्या रांगेत जायची. नारदजी ती जागा सोडायची आणि दुसऱ्या रांगेत बसायची, तर विश्वमोहिनी ती रांगच सोडून द्यायची. का? कारण की नारद संत आहे, विश्वमोहिनी माया आहे. ज्या रांगेत संत बसलेले असतात तिथं माया काही करू शकत नाही. शेवटी तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या रांगेत आणि सगळ्या शेवटच्या रांगेत आणि शेवटच्या खुर्चीवरती भगवान परमात्मा सुंदर रूप धारण करून बसलेले. आणि ती भगवंताला तिनं पाहिलं, देवाच्या जवळ गेली, देवाच्या गळ्यात हार घातला आणि भगवंताने तिचा हात धरला, रथामध्ये बसवलं आणि रथ निघाला. महाराज तेवढ्यामध्ये त्या नारदजींच्या मागं महादेवानं 2 शिवगण लावले होते. ते शिवगण म्हणायला लागले, झाली का इच्छा पूर्ण? म्हणजे नाही, विश्वमोहिनी सोबत लग्न करायचं होतं. साऱ्या पेपरला बातम्या देत, त्या पठ्ठ्यानं काम जिंकलं आणि विश्वमोहिनीच्या नादी लागता. अरे पण मी सुंदर रूप मागितलं होतं देवाला, तोंड पहा म्हणे, तोंड आरशात. आणि जाता जाता पाण्यामध्ये तोंड पाहिलं तर पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसलं. सगळं रूप सुंदर आणि तोंडात बंदर.
वानेराचं तोंड दिसलं आणि दिसल्यानंतर महाराज असा राग आला नारदांना. आणि नारदजी अत्यंत क्रोधामध्ये त्या ठिकाणी निघालेले आहेत. पाय आपटत निघाले. तेवढ्यामध्ये विश्वमोहिनीला रथामध्ये बसून त्याच रस्त्यानं देव आणि विश्वमोहिनी चालले. आणि नारदजी जवळ रथ थांबवला आणि मुद्दाम डिवचल्यासारखं भगवान विष्णू बोलतात नारदांना, नारदा पाय आपटत चालले, बसा माझ्या रथामध्ये, जागा आहे म्हणे. आणि विश्वमोहिनीला शेजारी पाहून अजूनच त्या ठिकाणी, कपटी आहे म्हणे लेका तू, कपटी आहे, हे हरे त्वं महादृष्ट कपटी विश्वमोहन, घरोत्साहम न सहसे मायावी मलिनाशय. तुझ्यावरती कोणी तुझ्या डोक्यावरती हात ठेवायला नाही, तुला कोणी समजवायला नाही, तुला कोणी बोलायला नाही, मनमाने कारभार करतो, तुला वाटेल तसं तू बोलतो रे, तुला वाटेल तसं तू वागतो. अरे ज्या विश्वमोहिनीवरती माझा जीव जडला त्या विश्वमोहिनीला तू पळवून नेतो. अरे तुला सुंदर रूप मागितलं तर मला बंदर केलं. ती विश्वमोहिनी म्हणायला लागली, हे चिपड्यावाला जास्तच बोलतं देवा, हे विण्यावाला आणि चिपड्यावाला जरा जास्तच बोलायला लागलं. भगवान परमात्मा बोलतात, विश्वमोहिनी बोलू दे ग. उभ्या आयुष्यभर विण्यावरती झनकार करत श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. आयुष्यभर माझं भजन केलं ग या नारदांना विश्वमोहिनी. पण अहो आज किती तुम्हाला बोलायला लागलं, ते बोलू दे ग, बोलू दे. आयुष्यभर भजन केलं, जो नेहमी प्रेमानं वागतो तो कधीतरी रागानं बोलला तर अजून बरं वाटत असतं, चांगलं वाटतं ग मला, बोलू दे त्याला. आणि मग नारद शाप द्यायला लागले, देवा आज जसं मला विश्वमोहिनीचा विरह त्या ठिकाणी झालेला आहे तसं तुला सुद्धा तुझ्या पत्नीचा विरह होईल, शाप देतो म्हणे मी तुला, कबूल आहे. देवा जसं माकडाचं रूप तुम्ही मला दिलं तर तेच माकडांचं सहकार्य घेऊन तुम्हाला शत्रूवरती विजय प्राप्त करण्यासाठी तेच माकडं सहकार्य करतील, कबूल आहे म्हणे. असे शाप, तुम्हाला माणसाचं रूप धारण करावं लागेल, कबूल आहे म्हणे. नारदानं अशा प्रकारे देवाला शाप दिले, देवानं सगळं कबूल केले. आणि मग क्षणामध्ये भगवंतानी ती सगळी माया संपवून टाकली. तिथं कोणतंच नगर नाही, शिलनिधी राजा नाही, तिथं माया नाही, फक्त नारदजी आहे आणि भगवान परमात्मा. मग हात जोडायला लागले आणि मग प्रार्थना करायला लागले, दिलेले शाप देवा मागं घ्या, क्षमा करा मला. भगवंत सांगतात, नारदा तुझे शाप मी सगळ्या शापाचं निर्वाहन करतो, देवा मला क्षमा करा. माझ्या ठिकाणी काम मी जिंकला, हा अहंकार निर्माण झाला, हा अभिमान मला आला आणि त्यामुळं तुम्ही माझ्यावरती कृपा केली की माझा अहंकार नष्ट केला. भगवान भक्तांची एवढी काळजी घेत असतो महाराज. भक्ताची काळजी घेण्यासाठीच भगवंत भक्ताच्या मागे पुढे त्या ठिकाणी मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आलिया आघात निवाराया. सगळ्या दुःखातून सगळ्या संकटातून भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करत असतो. पहा, भगवान विष्णूने नारदांना सांगितलं, नारदजी तुमच्या ठिकाणी जो काम जिंकल्याचा अहंकार अभिमान आला तो घालवण्यासाठी तुम्ही काय करा, या जगतामध्ये जेवढे शिवक्षेत्र आहे, जेवढे ज्योतिर्लिंग आहेत, जेवढे शिवक्षेत्र आहेत त्या शिवक्षेत्राची प्रदक्षिणा करा. जगातील सगळ्या शिवक्षेत्राचं, सगळ्या महादेवाच्या मंदिराचं, सगळ्या शिवलिंगाचं दर्शन तुम्ही करा आणि शिवसहस्त्रनामाचा पाठ नित्य निरंतर करत राहा. आणि मग नारदजी जगातील सगळ्या
शिवालयाचं दर्शन करत करत शिवसहस्त्रनामाचा पाठ करत करत ब्रह्माजीकडे आले आणि मग भगवान महादेवाच्या संबंधाने जे प्रेम निर्माण झालं आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाला नारदजी त्या ठिकाणी महादेवाची कथा या ठिकाणी विचारत आहे, मला तुम्ही या ठिकाणी आता भगवंताची कथा या ठिकाणी सांगा. आणि मग नारदांना ब्रह्माजी त्या ठिकाणी नारदांनी प्रश्न केलाय की हे जगत कसं निर्माण झालं ते सांगा. आणि मग या जगताची निर्मिती कशी झाली, कोणापासून कोण कोण झालं, हा सगळा सृष्टीक्रम त्या ठिकाणी नारदजींना ब्रह्माजी सांगतात. आपण सुद्धा तो श्रवण करू. मात्र तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने दोन्ही हाताने टाळी वाजवून मुखाने प्रभू संकीर्तन करूयात आणि पुढील कथा प्रसंग ऐकूया.